त्या दिवशी आम्ही याला फाशी देणार होतो आंब्याला या की राहूच नाही आता कोणाचं कर्ज कसं भरायचं दाराशी कर्ज लोक येतील गाईचं होतं शेड होतं सगळं वाहून गेलं आम्ही काय करायचं कशावर पैसा द्यायचा आता दाराची लोक येतील त्याला काय सांगायचं कायची मजबुरी कोणाचीच नाही झाली आमची बलची फार नुकसान झाली आता ही नुकसान कशाला भरायची आम्ही काय करायचं जमीन तर गेलीच गेली पण आता याच्यात 5 वर्ष माल येणार नाही आता रोज मजुरी करूनच पोट भरणं आहे आम्हाला अशी नुकसान नाही कधीच नाही झाली आमची आता या बारीने लय नुकसान झाली आमच्यावाली त्या तिथून तर तिथलं किती वावर निघला आमच्यावाली 1 एकर वावर गेलं आता हे माल कसा झाला माझा पूर्ण आधीच एकर क्षेत्राचं बाजरक होती माझ्या शेतामध्ये हे बेनं सुद्धा विकत घेतलेलं आहे मी हे बेनं विकत घेतलेलं आहे काय कामाचं आहे हे कम से कम 1,20,000 रुपयात बेनं घेतलेलं आहे मी आज एक खांडूक सुद्धा याच्यात राहिलेलं नाही माझ्या शेतामध्ये 2.5 एकराचं एक हेक्टरचं जमीन माझी सगळी तर गेलंच पण पूर्ण जमीन पुन्हा 30-35 गुंठे नदीमध्ये वाहून गेली लोकांचे पैसे कशावर द्यायचे आता काय करायचं त्याला काय सांगायचं आम्ही ना हे वावराचं पडच असं आमच्या पण मग लोकांचं काय सांगायचं ते दारात येऊन बसतील ना आता सकाळी 25 बकऱ्या होत्या 70 कोंबडी होती असं वाटतं याच्यावर नाही याच्यावर आपण धंदा करू सुरू करू काही दुसरा व्यवसाय नव्हता आम्हाला काही एखादं शिक्षक नव्हतं की आता त्याची पगार येऊ राहिली ना त्याच्यावर महिना दखल आपल्याला म्हणून आता आज सध्या आम्हाला काहीच नाही मजुरीला सुद्धा काहीच नाही लगे आता